जय जिजाऊ जय शिवराय. तर संतोष अण्णा देशमुख यांच्या भावाला धनंजय देशमुख यांना ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये पण धमकी आली त्यावेळेस आपले मनोजदादा चिडले आणि म्हणले की देशमुख घराण्यातील कोण्या जरी व्यक्तीला केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडेला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. तर ही असं बोलल्यामुळं अरुण मुंडे ह्या व्यक्तीला त्या राग आला तसं बोलल्याबद्दल, की त्याचं असं म्हणणं येतं आहे की फिरू देणार नाहीत असं दादा म्हणतात, किंवा फडणवीसला एकेरी भाषा बोलतात, मग ह्यांना मोकोका लागला पाहिजे, ह्यांना अटक झाली पाहिजे. की मला त्या कोण अरुण मुंडे आहे त्याला असं सांगायचं की दादा म्हणल्या जर केसाला धक्का लागला तर आम्ही फिरू देणार नाही. म्हणजे तुमच्या आणखीन तशी इच्छा आहे का की बाबा ह्यांना काही जरी केलं तरी कोणीच आम्हाला काय बोलू नये म्हणून. आणि तू असं म्हणतोस की फडणवीस यांना एकेरी भाषात बोलल्यामुळे अटक व्हावी. तर ती राहुल सोलापूरकरे शिवरायांवर असे अपशब्द बोलला, लाच देऊन स्वतःची सुटका केली असं म्हणल्यावर तुझ्या काय कानात खुटे ठोकले होत्या का त्यावेळेस? मग त्यावेळेस नाही तुला समजलं की त्यांना अटक करा, तर सरकारनं त्यांना संरक्षण दिलं की त्यांना कुणी काय करू नये म्हणून. म्हणजे ह्यातून हे दिसून येतं की ही सरकारचा डाव आहे की शिवरायांचं जे महत्त्व आहे ती कमी करण्याचा डाव ह्या सरकारचा आहे. कारण की बोलून चालून त्याच्यात अनाजी पण तर आहेच ना. तर पहिल्यापासूनच त्यांनी त्रास द्यायला चालू केलेला आहे आणि आणखी पण त्रासच देते. पण आम्ही कायद्यानं लढतोय आणि कायद्यानं मागणी करतोय. तर ही की असं ह्याच्यात घेऊन की बाबा ह्याच्याकडे दुर्लक्ष होते म्हणून जर मनोजदादांवर असं बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना अटक करण्याचा जरी असा प्रयत्न केला अगर म्हणलं तरी पण हा आगीमहवळ उठल्याशिवाय आणि चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. ही ती कोण मुंडे आहेत त्यांना ध्यानात ठेवावं. ही एकच जरांगे पाटील नाही तर आता अख्खा महाराष्ट्र जरांगे पाटील झालेला आहे, ही त्यांना ध्यानात घ्यावं.